नमस्कार आणि शुभ सकाळ. आज आपण आलेलो आहे किल्ले मल्हारगड. मल्हारगड म्हणजे सासवडमधला नाही, तर हा येतो जळगाव जिल्ह्यात व चाळीसगाव या तालुक्यात. आपण पाहू शकतो इथे 40 गाव लिहिलेलं आहे, म्हणजे 40 गाव. आणि हा आपला सासवडचा नसून तर जय मल्हारगड आहे व हा माझा 420 नंबर किल्ला आहे. 420 मंदिर समोरच्या बाजूस आहे. या ठिकाणी पाण्याची टाकी आहेत. हे पाहू शकतो. हे खांबटाकं एका लाईनीमध्ये 1 2 3 पाण्याची टाकी आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहेत. खूप मोठं खांबटाकं आहे. ते पाहून झाल्यानंतर ह्याच्याच बाजूला अजून एक दुसरं पाण्याचं टाकं आपणाला काय पाहायला भेटत आहे का ते आपण पाहू. पाण्याच्या टाक्यांच्या समूहापासून आपण सरळ पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपणाला खूप मोठा असा हा तलाव पाहायला भेटत आहे. पाहू शकतो असा हा तलाव आहे. तलावाच्या बाजूला आपणाला अजून पाण्याची टाकी वगैरे काय पाहायला भेटत आहे ते पाहू. एक पाण्याचं टाकं आहे. हा तलाव प्राचीन तलाव व आता आपण प्राचीन जी पायवाट आहे ती पायवाट पाहणार आहोत. या ठिकाणी एक आपणाला अजून लेणं पाहायला भेटत आहे, कोरडं, ज्याच्यात पाणी साठत नाही. या ठिकाणी असं पाहू शकतोय. या ठिकाणी समोरच्या बाजूस पाहिलं तर तटबंदीचे अवशेष पाहायला भेटत आहे, ते सुद्धा आपण करू. असं या ठिकाणी ठिकठिकाणी वाड्याचे अवशेष पाहायला भेटत आहेत. व च्या पुढे आल्यानंतर आपणाला या ठिकाणी अजून एक पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे. हे पाहू शकतोय. या ठिकाणी एक पाण्याचं टाकं आहे. असं या ठिकाणी एवढा आपणाला अवशेष पाहायला भेटत आहेत. हा तलाव पाहून आपण आता आपल्याला अजून काय पाहायला भेटत आहे का याचा शोध घेत आहोत. मला काय पाहायला भेटत आहेत का पाण्याची टाकी अजून. या बाजूला आपण आता आलेलो आहे, जिथून आपण चालू केला होता ट्रेक. वरच्या बाजूस पाहायला भेटत आहे व या ठिकाणी आपणाला अजून एक पाण्याचं टाकं असं पाहायला भेटत आहे. हे पाहू शकतोय. या ठिकाणी पाण्याच्या टाक्यांचा संच आहे. खूप मोठा या ठिकाणी पाणी टाकी समूह आहे. हे पाहू शकते. असा याच लाईनमध्ये पाणी टाकी समूह आपणाला पाहायला भेटत आहेत. भरपूर पाणी टाक्या समूह या ठिकाणी आहे. हे खांबटाकं
आता अजून एक पाण्याचं टाकं. हे असं पाहू शकतोय आपण. हा असा एवढा या ठिकाणी आहे गड. मल्हार गडावर आपणाला 40गाव भागातील हे भक्त इथं आज आपल्याला भेटलेले आहेत. खूपच एक त्यांनी सुद्धा आपल्याला चांगली माहिती दिलेली आहे. ही 40गाव आपल्या भागातील आहेत. उत्तर बाजूची आपण पाणी टाकी पाहिली. मंदिराच्या उत्तर बाजूची पाणी टाकी आता आपण पाहिलेली आहे. व आता दक्षिण बाजूची पाणी टाकी पाहायला आलेलो आहे. हे पाहू शकतोय असा या ठिकाणी आहे. या बाजूला असणारा पाणी टाकी समूह आपण आता पाहायला चाललेलो आहे. या बाजूला असताना पाणी समोर आपण पाहायला जात आहे. हा पाहिलेला आहे आपण. पाहू शकतोय रस्त्याच्या बाहेर आहेत. ते खूपच उंच आहेत, पण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आपण, इतके उंच आहेत. कहाँ से लोग आते हैं. गड पाहिलेला आहे व गड पाहून आता आपलं फक्त जे वरच्या बाजूस मंदिर आहे त्या मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहोत व आपली या ठिकाणी गडफेरी पूर्ण होणार आहे. आता आपण जे महादेवाचं मंदिर आहे ते पाहण्यासाठी जात आहे. या ठिकाणी आपण आता मंदिरामध्ये आलेलो आहे. हे पाहू शकतो मंदिर. मंदिराच्या पाठीमागील बाजूस आपणाला असं पाहायला भेटत आहे की आपण आता पूर्ण टॉपला आलेलो आहे. आता मंदिराच्या एकदम हे पाहू शकतो. अशा रूम आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं तर आत येण्यासाठी महाद्वार केलेलं आहे. इथे आपण पाहू शकतो रस्ता दोन्ही डोंगर फोडून मध्ये इथं कातळ तोडून इथं रस्ता बनवण्यात आलेला आहे व या बाजूला आपल्याला महादेव मंदिर आहे. तटबंदी हे तटबंदी पाहू शकतो. या ठिकाणी भुयारी मार्ग आहे हे पाहू शकतोय, परंतु त्या ठिकाणी जाण्यास बंदी आहे. असा भुयारी मार्ग आहे या ठिकाणावर. पाहिलं वटवाघळ खूप आहेत या ठिकाणी. कसा वाटला व्हिडिओ? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्या चॅनल जे ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर शेजारची जी घंटा आहे तिला दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तोपर्यंत बाय बाय.